आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. आप्पा इधर आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. आप्पा इधर तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू सांगा नक्की कमेंट करा मित्रांनो. आज आपण म्हणजे स्पेशल इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे. तुम्ही ऐकलंच असेल, आप्पाचा विषय लय हार्ड आहे म्हणजे या सॉन्ग आपण एकदम ट्रेंडिंगवर चाललो आहे. तुम्ही पाहिलंच असेल प्रिव्ह्यूवर. तर आपण 2-4 दिवसापासून व्हिडिओ बनवलाच होता तो. तर त्याच्यावर आपण म्हणजे थोडंसं जे व्हिडिओ म्हणजे आपण एक टाकत आहे त्याच्यावर आपण म्हणजे डेटनुसार टाकत होतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला या व्हिडिओला. आता पहिलेच टाकलं असतं असं काही नाही आहे. तर पाहू शकतो मित्रांनो, आपण जे VPN आहे VPN कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला दाखवून देते इकडं. पाहू शकतो तुम्हाला एक रेस दिसून दाखवत नाही LOG ते कनेक्ट केलेले आहे VPN. आणि इथून तुम्हाला CapCut ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर टच करा आणि इथून तुम्हाला एक पहिला फोटो घेऊन घ्यायचा. पाहू शकता एक कोणताही घ्यायचा, एक टोपक्याला घेऊन घेतो मी, धीरज थोडे म्हणून आहे त्याचा एक घेऊन घेतो. म्हणजे सेम आता आप्पाचा विषय लिहून म्हणजे आपण डायरेक्ट टोपी देणार ना, त्याच्याच पण गेलं आहे. ते एंडिंग पार्ट डिलीट करा. डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथून तुम्हाला फोटो ॲड करायचे मित्रांनो. पाहू शकता जे डाउनलोड केलं तुम्ही ॲड करून घेतो मी, जे ऑल आहे आणि हे आहे आपली, आणि इथून जे बाकीचे आहे तर हे एवढे बीट घेतल्यानंतर मित्रांनो पहिले ॲड ऑडिओ करा. ऑडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिला म्हणजे व्हिडिओ दिला आहे. पाहू शकता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. हे सॉन्ग एक्स्ट्रा करून घ्या. एक्स्ट्रा केल्यानंतर ना थोडंसं बरोबर ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर ना तिथून तुम्हाला व्हॉल्यूम जायचं आहे, ओले यायचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ दिला आहे मित्रांनो, पाहू शकता हा ओली आहे म्हणजे व्हिडिओ थोडासा क्लिप करून दिला छोटा तो. या सॉन्ग बंद करा. सॉन्ग बंद केल्यानंतर मित्रांनो बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर ना तुम्हाला सॉन्गवर टच करायचं. सॉन्गवर टच केल्यानंतर बीटवर जायचं आणि इथून तुम्हाला बीट कशी भेटतात पाहू शकता. इथून पहिला बीट भेटला, इथून सेकंड बीट भेटला तुम्हाला, थर्ड बीट, इथून फोर्थ बीट भेटल्यानंतर मित्रांनो 6वा बीट भेटला, इथं 7वा बीट भेटला मित्रांनो. इथं शॉर्ट आहे एकदम, पाहून लक्षात ठेवता. 7वा बीट भेटला, इथं 8वा बीट भेटला मित्रांनो, इथं 9वा, 10वा, इथं 11वा, इथं 12वा आणि शेवटचा आपला 13वा. एवढ्यानंतर आता काय करायचं, हे थोडं लॉंगपर्यंत राहून घ्यायचं. पहिला इथून मधातनं स्प्लिट करून घ्यायचं. एक होऊ शकता हॅड झाला, थोडंसं फोटो झूम करून घ्या एवढा, आणि जेवढा लेंथ आहे तेवढंच करून घ्या ॲडजस्ट. होऊ शकता आणि फोटो थोडा झूम करून घ्या तेवढा. आणि इथून थोडासा जो ॲडजस्ट पहिले झालेला आहे हा सेकंड आहे आपला, ह्या थोडंसं आपल्याला छोटा करून घेऊ. बरोबर ॲडजस्ट झालेलं पाहू शकता. आणि जे बाकीचे व्हिडिओ म्हणजे जो फोटो ॲड केला तो डिलीट करू नका. एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, जो मायनसचे चिन्ह आहे तिथं टच करायचं. इथं लाईट इफेक्टवर जायचं आणि इथून तुम्हाला फ्लॅशचं दिसत असेल तर फ्लॅश 0.1 सेकंडवर ठेवायची आणि अप्लाय टू ऑल करून घ्या. अप्लाय टू ऑल केल्यानंतर शेवटपर्यंत लागून जाणार. होऊ शकतो एवढा फोटो थोडंसं ॲड करून घे एवढं. आता एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं आहे, तुम्हाला इथून पहिला फोटो दिसत असेल, फोटो टच करायचा आहे, ॲनिमेशन जायचं. तुम्हाला झूम 1 दिसत असेल, झूम 1ची लेंथ वाढवून घ्या. वाढवल्यानंतर ना सेकंड जे फोटो आहे त्याला ॲनिमेशनचा कॉम्बो जा मित्रांनो. स्केच अँड डिस्ट्रॉय दिसत असेल ते लावून घ्या. लावल्यानंतर आपला पहिला फोटो झाला आहे. सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, टच करायचा फोटो, ॲनिमेशन जायचं. इथं रॉक हॉरिझॉन्टली याची लेंथ वाढवून घ्या. वाढवल्यानंतर ना डबल तोच तर हाच कॉम्बो जायचं आणि तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह दिसत असेल, नाही तर इथं पाहू शकता वेव्ह अँड स्लाईड दिसत असेल, हा घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर ना
डबल त्याला तिसरा फोटो आपण पाहू शकतो. पहिला दुसरा तिसरा चौथा फोटो. तुम्हाला चौथा फोटोवर ॲनिमेशन द्यायचं, कॉम्बाऊन द्यायचं आणि इथून तुम्हाला स्लायडिंगने जे दिसत असेल तो घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर ना इथून तुम्हाला बाउन्स म्हणून घ्यायचा आहे. फोटोला ॲनिमेशन द्यायचं, कॉम्बाऊन द्यायचं. इथून तुम्हाला बाउन्स म्हणून घेऊन घ्यायचं, नाही तर डिस्टॉर्ब म्हणून घेतलं तरी चालेल, असं काही नाही आहे. डिस्टॉर्ब घेऊन घ्या. डिस्टॉर्ब घेतल्यानंतर ना तुम्हाला इथून पहिल्या फोटोला रॉक वर्टिकली घेऊन घ्यायचं. सेकंड रॉक हॉरिझॉन्टली, याची लेंथ वाढवून घ्यायची. तिसरा घ्यायचा आपल्याला शेक 3 म्हणून इफेक्ट. शेक 3 घेतल्यानंतर ना डबल तसंच रॉक वर्टिकली घेऊन घ्यायचा. याची लेंथ वाढवून घ्यायची मेन करून, पाहू शकता. रॉक हॉरिझॉन्टली आणि हा शेवटचा आहे रॉक म्हणजे शेक 3. असा सेम इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं तुम्हाला स्क्रोल करून थोडंसं जो पहिला फोटो आहे, जो शॉर्ट बीट आहे तो घेऊन घ्यायचा. ॲड तिथे येऊन जायचं, इफेक्टवर जायचं, व्हिडिओ इफेक्टवर जायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवर गेल्यानंतर ना थोडंसं ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार स्क्रोल करून खालीच, तर स्क्लोरिशन स्पार्क म्हणून आहे. स्पार्क म्हणून असं तुम्ही सर्च केल्यानंतर भेटून जाणार आणि 2 बीटपर्यंत घेऊन घ्यायचं मित्रांनो. पाहू शकतो, तुम्हाला एक वेळा दाखवतो प्ले करून. होऊ शकते असं दिसणार. एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, तुम्हाला इथून व्हिडिओ इफेक्टवर जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर डायमंड झूम दिसत असेल, जी लेंथ थोडीशी एवढीच ठेवायची मित्रांनो. पाहू शकता जेवढा मेन फोटो आहे एवढा आपला तुम्हाला दिसत असेल. असा आला आपला. असा आल्यानंतर ना असा दिसेल, पाहू शकता. एवढं झालं मित्रांनो. ओलीमध्ये ॲड ओली गेलं तर व्हिडिओ डिलीट करून टाका आणि ॲड ओलीमध्ये तुम्हाला फोटो दिला आहे, पाहू शकता. हॅपी इंजी आहे, हे घेऊन घ्या. आता थोडं झूम करून घ्या. झूम केल्यानंतर शेवटपर्यंत बघून घ्या मित्रांनो. इथं पाहू शकता जास्त बोलले. एवढं झालं मित्रांनो, पाहू शकता एवढं झालं आहे. एवढं झालं त्यांना. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त एक्सपोर्टचं बटन दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, पाहू शकता. इथं एक्सपोर्टचं बटन दिसत असेल तर टच करून व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल इझिलीपणे. तर आजचा व्हिडिओ एवढंच होता. कसं झालं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.